गुड आफ्टरनून एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? ओके. तर आज आपण न्यू लेसन स्टार्ट करूया ईव्हीएसचं. सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन केलंय का? सांगा एकदा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके. तर पहिले आपण फर्स्ट स्टँडर्डचा ईव्हीएसचं न्यू लेसन घेऊया. नंतर सेकंड स्टँडर्डचा ईव्हीएसचं न्यू लेसन स्टडी करूया. ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसते का? प्रेझेंट स्क्रीन एकदा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके. तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट? आवर नेबरहुड, आपले शेजारी. आपल्या शेजारी कोण कोण असतं, काय काय असतं. सिटीमध्ये आपले शेजारी कोण असतात, विलेजेस मध्ये कोण असतात आपले शेजारी, ते आपण सगळं बघितलं होतं. सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लिहिले याचे होमवर्क मध्ये. ओके. तर टुडे वी विल स्टार्ट न्यू लेसन नंबर 13, इम्पॉर्टंट प्लेसेस अराउंड अस. तर आज आपण नवीन लेसन बघणार आहोत, इम्पॉर्टंट प्लेसेस अराउंड अस. तर आता आपण बघितलं की आपल्या शेजारी खूप काय असतं, सिटीमध्ये काय काय असतं आपल्या शेजारी, विलेजेस मध्ये खूप काय काय असतं आपल्या शेजारी, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, असं काय काय बघितलं ना आपण. तर आता आपल्या आजूबाजूला कुठले इम्पॉर्टंट प्लेसेस आहेत, कुठले महत्वाच्या जागा आहेत, काय काय महत्वाच्या जागा आहेत ते आपण बघायचं आहे. ओके. आपल्या शेजारी आता काय आपल्या शेजारी खूप सारे गोष्टी आहेत, पण कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला आज या लेसन मध्ये बघायच्या आहेत. ओके. तर चला आपण स्टार्ट करूया. इम्पॉर्टंट प्लेसेस अराउंड अस. एव्हरी विलेज अँड सिटी हॅज अ इम्पॉर्टंट प्लेसेस. एव्हरी विलेज अँड सिटी हॅज अ इम्पॉर्टंट प्लेसेस. आपल्या गाव असेल किंवा शहर असेल तरी सगळ्यांच्या आजूबाजूला सगळ्या गावामध्ये नाहीतर शहरामध्ये काही इम्पॉर्टंट प्लेसेस असतातच. ओके. इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाच्या जागा असतातच. हेअर आर सम इम्पॉर्टंट प्लेसेस इन सिटी. आता इथे तुम्हाला काही इम्पॉर्टंट प्लेसेस दाखवल्या, काही इम्पॉर्टंट महत्वाच्या जागा दाखवल्या सिटी मधल्या, शहरातल्या. कुठल्या कुठल्या आहेत बघा इथे. फर्स्ट काय, अ स्कूल, शाळा. शाळा इज इम्पॉर्टंट प्लेस आहे सिटीमध्ये सुद्धा आणि स्कूल सिटीमध्ये सुद्धा आणि विलेज मध्ये सुद्धा. अ मार्केट, मार्केट तर खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला मार्केट मधून काही गोष्टी, तुम्हाला तुमचं जे व्हेजिटेबल्स वगैरे, जेवण वगैरे, जे काही साहित्य तुम्ही आणता ते सगळं मार्केटमध्ये भेटतं. तर मार्केट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. अ पार्क, पार्क खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या हेल्थ साठी. आपण खेळायला कुठे जाणार, पार्क मध्ये ना. रस्त्यावर तर आपण खेळू शकत नाही सिटीमध्ये, इतकी ट्रॅफिक वगैरे असते. तर पार्क तर खूप इम्पॉर्टंट आहे लहान मुलांसाठी. ओके. अ हॉस्पिटल, हॉस्पिटल सुद्धा इम्पॉर्टंट आहे ना. आजारी वगैरे पडलाय तर कुठे जाणार तुम्ही, हॉस्पिटलमध्ये. तर हॉस्पिटल सुद्धा इम्पॉर्टंट प्लेस आहे. अ पोस्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर काही कुरिअर वगैरे करायचं असेल, एखादी गोष्ट काही, म्हणजे समज सगळ्यांना काही गोष्ट एखादी कुरिअर करायची असेल, कुठलं ऍप्लिकेशन तुम्हाला पाठवायचं असेल तुम्ही करू के. पोलीस स्टेशन हे तर खूप इम्पॉर्टंट आहे सिटीमध्ये. सिटीमध्ये काही ना काही चोरी वगैरे कधी ना कधी होतच राहते. खूप काही गुन्हे वगैरे होत राहतात, चोर असतात, मग त्यांना पकडण्यासाठी कोण, पोलीस. पोलीस, मग पोलीस स्टेशन सुद्धा एक महत्वाचं आहे. प्रत्येक शहरामध्ये या गोष्टी काय असतात, महत्वाच्या असतात. स्कूल, मार्केट, पार्क, हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन अँड रेल्वे स्टेशन. ओके. तर बघा, रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशन खूप आहे. ओके. तर कुठल्या इम्पॉर्टंट प्लेसेस आहे सिटीमध्ये, कुठले कुठले इम्पॉर्टंट प्लेसेस आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कुठले कुठले, स्कूल, मार्केट, पार्क, हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन. ओके. कळालं सगळ्यांना.
सगळ्यांना कळालं का कुठले कुठले इम्पॉर्टंट आहेत? हे क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारतील, तर आन्सर तुम्हाला सांगायला लागेल. ओके. नंतर बघा काय दिलंय, हेअर आर सम इम्पॉर्टंट प्लेसेस इन अ विलेज. आता गावात काय काय महत्वाच्या गोष्टी, महत्वाच्या जागा असायला पाहिजे ते त्यांनी सांगितले. ओके. तर फार्म, गावामध्ये शेत, शेत हे खूप महत्वाचं आहे. कारण शेतात काही पिकलं, आपण जे पीक वगैरे घेतो ते कुठून घेणार? शेतातूनच ना. शेतच नसेल तर कुठे आपण पिकवणार? तर फार्म खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर डिस्पेन्सरी और हेल्थ सेंटर, गावामध्ये काही मोठे मोठे हॉस्पिटल नसतात, सगळे छोटे छोटे असतात आणि एकच हॉस्पिटल असतं, ते पण प्राथमिक आरोग्य केंद्र. ओके. तर सरकारी हॉस्पिटल असतं ते, तिथे बाहेरून डॉक्टर वगैरे येतात. तर ते डिस्पेन्सरी और हेल्थ सेंटर ते सुद्धा गावामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, प्लेस आहे. नंतर पंचायत, पंचायत जसं आपल्या इथं काय महानगरपालिका वगैरे असते ना, तसं गावामध्ये काय असतं, कोण घेतं? नाही कोण हे सगळं बघतं गावाचं? ग्रामपंचायत. तर जे ग्रामपंचायत असतं ते सुद्धा इम्पॉर्टंट प्लेस आहे. म्हणजे गावामध्ये काही गोष्टी नसेल, कसली सोय वगैरे नसेल, तर कोण सगळ्या लक्ष देतं? कोणाची जबाबदारी आहे? कोणाला आपण कंप्लेंट करू शकतो जर लाईट वगैरे नसेल तुमच्या गावामध्ये? तर ग्रामपंचायत. तर ग्रामपंचायत मधला जो सरपंच असेल तो काय करेल, ह्या सगळी गोष्टीचा काय करतो, तो हे म्हणजे लक्ष ठेवतो. ओके. नंतर आहे अ स्कूल. स्कूल ते सिटीमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट होती आणि इम्पॉर्टंट प्लेस होती, आणि विलेज मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट प्लेस आहे. नंतर आहे वेल. वेल म्हणजे विहिरी. विहिरी सुद्धा महत्वाच्या आहेत बघा गावामध्ये. जर पाणी कुठून येईल? गावामध्ये नदी तर असतेच, पण कधी कधी विहिरी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. शेतीला पाणी वगैरे देण्यासाठी, घरामध्ये पिण्यासाठी पाणी वापरण्यासाठी वेल्स, विहिरी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर विलेज मध्ये कुठले कुठले इम्पॉर्टंट प्लेसेस असतात? कुठले कुठले इम्पॉर्टंट प्लेसेस असतात विलेज मध्ये? फार्म, डिस्पेन्सरी, द पंचायत, अ स्कूल अँड वेल. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवलं? मी सगळ्यांना विचारणार आहेत क्वेश्चन. लक्षात ठेवले सगळ्यांनी? सिटीमध्ये आणि विलेज मध्ये कुठले कुठले इम्पॉर्टंट प्लेसेस सगळ्यांनी लक्षात ठेवले का? ओके. चला नेक्स्ट आपण काय बघूया, काय दिलं त्यांनी आज. Every neighborhood has also has a places of worship. We go to pray at these places. आता आपल्या आजूबाजूला हे सगळ्या जे इम्पॉर्टंट प्लेसेस त्यांनी सांगितले, म्हणजे स्कूल वगैरे हे तर असतातच. अजून काय काय असतं आपल्या शेजारी? प्लेसेस ऑफ वर्शिप, म्हणजे पूजा करण्याचे जे ठिकाण आहे ते सुद्धा असतात ना आपल्या आजूबाजूला, जसे मंदिरे. पूजा करण्याचे ठिकाण म्हणजेच काय? मंदिर. प्लेसेस ऑफ वर्शिप म्हणजे पूजा करण्याचे ठिकाण, हे आपल्या आजूबाजूला असतातच, त्याला काय बोलतो? मंदिरे. जिथे आपण जाऊन प्रे करतो, प्रार्थना करतो. तर बघा, सम ऑफ अस वर्शिप इन अ टेम्पल. तर आपण काही जण आपल्यातले कुठे जातात? टेम्पल मध्ये, मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करतात, पूजा करतात. सम ऑफ अस ऑफर प्रेयर्स सम ऑन नमाज. सम ऑफ अस प्रेयर्स आवर नमाज इन मॉस्क्यू. तर काही जण आपलं जे प्रेयर असते ते कुठे जाऊन करतात? जसे मॉमेडियन लोक कुठे जाऊन करतात नमाज? ते कुठे जातात? मस्जिद मध्ये, मॉस्क्यू बोलतात त्याला. मस्जिद मध्ये जाऊन त्यांचा नमाज करतात, नमाज पडतात. ओके. काही जण सम ऑफ गो टू चर्च फॉर प्रेयर्स. काही जण कुठे जातात? सम ऑफ अस गो टू चर्च. चर्च मध्ये जातात. जे ख्रिश्चन लोक असतात ते कुठे जातात? चर्च मध्ये जाऊन प्रेयर करतात.
सम ऑफ अस वर्शिप इन अ गुरुद्वारा. जे शीख लोक असतात ते कुठे जातात? गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना करतात, पूजा करतात, वर्शिप. सम ऑफ वर्शिप इन द फायर टेम्पल, इट इज ऑल्सो कॉल्ड आगियारी. काही जण कुठे जातात? जे पारसी लोक असतात कुठे जातात? ते फायर टेम्पल मध्ये. त्यालाच काय बोलतात? त्यांचं जे टेम्पल असतं त्याला बोलतात फायर टेम्पल, आणि त्यालाच दुसरं नाव आहे आगियारी. आगियारी काय बोलतात? आगियारी. तिथे जाऊन ते काय करतात? पूजा करतात. ऑल रिलिजन्स टीच अस टू लव्ह अँड हेल्प वन अनदर. आणि सगळ्या धर्मातली लोक आपल्याला काय सांगतात? की एकमेकांबद्दल आपण प्रेम आणि आदर केला पाहिजे. एकमेकांवर आपण प्रेम केलं पाहिजे आणि एकमेकांबद्दल आदर सुद्धा आपण केला पाहिजे. ओके, कळालं सगळ्यांना? तर आपल्या आजूबाजूला कुठले कुठले वर्शिपचे जागा आहेत? टेम्पल. काही जण टेम्पल मंदिरात जातात. आपण सगळे जे कुठे जातो? मंदिरात जातो. जे मोमेडियन लोक असतात ते कुठे जातात? मस्जिद मध्ये जातात नमाज पडायला. चर्च मधली जे ख्रिश्चन लोक असतात ते कुठे जातात प्रे करायला? चर्च मध्ये जातात. जे सिख लोक असतात ते प्रे करायला कुठे जातात? गुरुद्वारामध्ये. आणि जे पारसी लोक असतात ते कुठे जातात? आगियारी मध्ये. ओके. आणि सगळ्या रिलिजन मधली लोक आपल्याला काय शिकवतात? धर्मातली सगळी लोक काय शिकवतात? कोणाचा माईक ऑन आहे? त्याने माईक ऑफ करा प्लीज. माईक कोणीही ऑन करायचं नाहीये. आणि सगळ्या धर्मातली लोक सगळ्या धर्म आपल्याला काय शिकवतं? सगळे धर्म एक समान आहेत. ते आपल्याला काय शिकवतात? की एकमेकांबद्दल प्रेम केलं पाहिजे, एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे आणि एकमेकांबद्दल आदर केला पाहिजे. आणि एकमेकांना आपण हेल्प सुद्धा केली पाहिजे, मदत केली पाहिजे. ओके, कळालं सगळ्यांना? इम्पॉर्टंट प्लेसेस अराउंड अस. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, कळालं का तुम्हाला? सांगा. छोटाच लेसन होता. कळालं का फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट? कोणाला काही डाऊट आहे का? चॅट बॉक्स मध्ये सांगा. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट. कळालं सगळ्यांना? ओके, चला आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. Answer the following question. Is your school friend's house in your neighborhood? Is your school friend's house in your neighborhood? तुमच्या शेजारी तुमच्या फ्रेंड्सचं तुमची शाळा आहे का? आणि तुमच्या फ्रेंडचा हाऊस आहे का? Is your school and friend's house in your neighborhood? तर आहे का तुमच्या साईडला शेजारी तुमच्या स्कूल आहे का? तुमच्या फ्रेंडचं घर आहे का? कोण सांगणार मला आन्सर? वेदिका सांग. सॉरी, आयशा. No. ओके, नो. तर तर इथे तुम्हाला काय विचारलंय? तुमच्या आजूबाजूला तुमच्या स्कूल आहे का? तुमच्या घराच्या आजूबाजूला स्कूल आहे का? तुमच्या फ्रेंडचं घर आहे का? ज्यांचं असेल त्यांनी येस लिहायचं, ज्यांचं नसेल त्यांनी नो लिहायचं. ओके. सेकंड क्वेश्चन काय? नेम 3 इम्पॉर्टंट प्लेसेस फाउंड इन युअर नेबरहुड. तुमच्या आजूबाजूला असे कुठले इम्पॉर्टंट प्लेसेस आहेत ते तुम्ही लिहायचे. नेम 3 इम्पॉर्टंट प्लेसेस फाउंड इन युअर नेबरहुड. तुमच्या आजूबाजूला अशा कुठल्या 3 महत्वाच्या गोष्टी, महत्वाच्या जागा आढळून येतात ते तुम्हाला लिहायचे. कोण सांगणार मला? जिज्ञासा सांग. जे आपण इम्पॉर्टंट प्लेसेस बघितले सिटी मधले, ते तुझ्या घराच्या आजूबाजूला कुठले कुठले आहेत त्यातले 3 नावं सांगायचे. विठ्ठल मंदिर, मराठी शाळा, रायगड जिल्हा परिषद शाळा. शाळा. ओके. मग काय काय जिज्ञासाच्या घराच्या साईडला स्कूल आहे. इम्पॉर्टंट प्लेस कुठला? स्कूल आहे. तिने स्कूल सांगितले, 2 स्कूलची नावं सांगितले. स्कूल आहे. टेम्पल आहे तिने सांगितलंय. अजून हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटल लिहायचं. ओके.
हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटल लिहा. तुमच्या जर कोण गावामध्ये राहत असेल त्यांची ग्रामपंचायत असेल तर ते ग्रामपंचायतचं नाव लिहा. ओके, कळालं सगळ्यांना आन्सर? सगळ्यांना कळालं का आन्सर? फर्स्ट सेकंड, फर्स्ट आणि सेकंड. ओके. नंतर काय सांगितलंय क्वेश्चन? डज द पार्क वेअर यू प्ले हॅव स्विंग्स अँड स्लाइड्स? तुम्ही ज्या पार्क मध्ये, ज्या गार्डन मध्ये खेळायला जाता, पार्क मध्ये बगीच्यात खेळायला जाता, तिथे झोपाळे आणि स्लाइड्स, घसरगुंडी आहेत का? कोण सांगणार मला? देवांग सांग. तू जिथे खेळायला जातो पार्क मध्ये तिथे स्लाइड्स आणि स्विंग्स आहेत का? यस. ओके, आहेत. तर देवांग ज्या गार्डन मध्ये खेळायला जातो तिथे आहेत. अजून मला कोण सांगणार? कनिष्का तू सांग. डज द पार्क वेअर यू प्ले हॅव स्विंग्स अँड स्लाइड्स? येस. ओके, यस. अजून कोण सांगणार मला? वल्लभ तू सांग. तू ज्या पार्क मध्ये खेळायला जातो तिथे स्विंग्स आणि स्लाइड्स आहेत का? झोपाळे आणि घसरगुंडी आहेत का? येस. ओके. सगळ्यांच्या सगळ्यांच्या गार्डन मध्ये आहेत वाटतं. व्हेरी गुड. ओके, तर तिथे तुम्हाला यस यस किंवा नो द्यायचं. असतील तर यस, नसतील तर नो. ओके, क्वेश्चन 1 सगळ्यांना कळाला? आता सेकंड क्वेश्चन बघा काय दिलंय. फिलिंग द ब्लँक्स, चुसिंग द राईट वर्ड. तुम्हाला इथे वर्ड्स दिलेले आहेत, ते वर्ड्स चूज करून करेक्ट फिलिंग द ब्लँक्स काय करायचंय? लिहायचे. ओके, फर्स्ट क्वेश्चन बघा काय. वी गो टू द डॅश टू बाय द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. चला कोण सांगणार मला? वी गो टू द डॅश टू बाय फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स खरेदी करायला कुठे जातो आपण? वरती बघा वर्ड्स दिलेले आहेत, त्यातलं वर्ड्स कुठलं आहे ना? हॉस्पिटल, पार्क, मार्केट, पोस्ट ऑफिस. कोण सांगणार मला? देवांग सांग. वी गो टू डॅश टू बाय फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. कुठे जातो आपण व्हेजिटेबल्स खरेदी करायला? मार्केट. मार्केट. व्हेरी गुड. तर वी गो टू द मार्केट टू बाय फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. ओके, सगळ्यांना कळालं? नेक्स्ट, when a person is very sick he is taken to a dash. जेव्हा एखादा माणूस बरं नसेल वाटेल त्याला, तर त्याला आपण कुठे घेऊन जातो? कोण सांगणार मला? वल्लभ सांग. when a person is very sick he is taken to a हॉस्पिटल. व्हेरी गुड. कुठे? हॉस्पिटलला घेऊन जातो. ओके, आय बाय अ पोस्ट कार्ड ऍट द. आपल्याला जे तुम्हाला एक पोस्ट कार्ड खरेदी कुठे करणार आपण पोस्ट कार्ड खरेदी? कोण सांगणार मला? कनिष्का सांग. आय बाय अ पोस्ट कार्ड ऍट द. पोस्ट कार्ड कुठे तू खरेदी करशील? मार्केट. नाही, पोस्ट कार्ड कुठे भेटणार? हॉस्पिटल, पार्क, मार्केट, पोस्ट ऑफिस. कुठे मिळणार? पार्क. पोस्ट कार्ड. अगं पोस्ट कार्ड जे पत्र आपल्याला पाठवायचं असेल तर ते पत्र कुठे भेटेल? ज्याच्यावर कुठे भेटेल पोस्ट कार्ड? पोस्ट ऑफिस मध्ये. कुठे मिळणार? पोस्ट ऑफिस. ऑफिस. हा, पोस्ट ऑफिस. ओके. जिज्ञासा तू सांग. आय बाय अ पोस्ट कार्ड ऍट द डॅश. कुठे भेटणार आपल्याला पोस्ट कार्ड? खरेदी कुठे करणार? पोस्ट ऑफिस. ओके, व्हेरी गुड. पोस्ट ऑफिस. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवा आन्सर. चिल्ड्रन प्ले इन द. मुलं कुठे खेळतात? तुम्ही सगळी मुलं कुठे खेळतात? चिल्ड्रन्स प्ले इन द. कोण सांगणार मला? आयशा सांग. चिल्ड्रन प्ले पार्क. व्हेरी गुड. तर सगळी मुले कुठे खेळतात? पार्क मध्ये. तर चिल्ड्रन प्ले इन द पार्क. ओके, कळालं सगळ्यांना? सेकंड क्वेश्चन सुद्धा. कोणाला काही डाऊट आहे?
ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. थिंग्स टू डू. ओके, टिक द करेक्ट प्लेसेस विच आर इन युअर नेबरहुड. आता याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट प्लेसेस तुम्हाला दाखवलेत, जे आपण वरती शिकलो सिटी आणि कशातले विलेज मध्ये, तर तुमच्या साईडला कुठले आहेत ते तुम्ही तिथे टिक करायचे. आता तुमच्या साईडला, तुमच्या घराच्या साईडला टेम्पल असेल तर टिक करा, स्कूल असेल तर टिक करा, रेल्वे स्टेशन असेल तर नाईट असेल तर करायचं, नसेल तर नाही करायचं टिक. मार्केट असेल तर टिक करा, पार्क असेल तर टिक करा, पोस्ट ऑफिस असेल तर टिक करा, नसेल तर कॅन्सल करा. ओके, कळालं सगळ्यांना. थिंग्स टू डू तुमच्या आजूबाजूला असतील या गोष्टी तरच तुम्ही काय करायचे, करेक्ट टिक करायचे. ओके, कळालं सगळ्यांना. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट कळालं का. इझी इझी लेसन होता आणि क्वेश्चन आन्सर सुद्धा इझी आहे. तुम्हाला हे होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचे. ओके, इथे एक क्लासरूम ऍक्टिव्हिटी होती ती आपली राहिली बघायची. हा चला आपण ही बघूया एकदा. क्लासरूम ऍक्टिव्हिटी काय आहे. फिल अप द शॉपिंग बॅग विथ ऑल द थिंग्स यू हॅव बॉट. द पिक्चर्स अँड द क्ल्यूज आर गिवन. आता तुमची ही जी शॉपिंगची बॅग आहे ती आपल्याला भरायची. हा, तर आपल्याला इथं पिक्चर्स दिलेले, त्यावरून मला सांगायचं तुम्ही फर्स्ट स्टेजची काय, म्हणजे फर्स्ट काय असेल. तर फर्स्ट काय, कशाचं पिक्चर दाखवलंय तुम्हाला फर्स्ट. विराज सांग. Fish. फिश. Fish. ओके, व्हेरी गुड. इथे फर्स्ट पिक्चर कसं दाखवलंय, फिशचं दाखवलंय. तर इथे तुम्ही फर्स्ट जिथे लिहिलंय इथे काय लिहिणार, फिशची स्पेलिंग द्यायची FISH, फिश. ओके, कळालं सगळ्यांना. फिशची स्पेलिंग लिहायची. सेकंड काय दाखवलंय तुम्हाला, कोण सांगणार मला. वल्लभ सांग, सेकंड कशाचं पिक्चर आहे. Bread. ब्रेड. तर इथे सेकंड मध्ये काय लिहायचं, ब्रेडची स्पेलिंग लिहायची. ब्रेडची स्पेलिंग सगळ्यांना येते ना, BREAD, ब्रेड. ओके, ब्रेडची स्पेलिंग लिहायची. थर्ड काय दाखवलंय, कोण सांगणार मला. देवांग सांग, थर्ड काय दाखवलंय पिक्चर. ठीक है. काय दाखवलंय थर्ड पिक्चर, फ्रुट्स. तर काय दाखवलंय, फ्रुट्स दाखवलंय. तर इथे फ्रूटची स्पेलिंग लिहायची FRUIT, फ्रूट. ओके, नंतर फोर्थ काय दाखवलंय, कोण सांगणार मला. आयशा सांग, फोर्थ कशाचं पिक्चर आहे. CARROT. Carrot. ओके, व्हेरी गुड. बघा आयशाने स्पेलिंग सुद्धा सांगितली. तर काय, फोर्थ कॅरोट आहे. गाजर दिसते ना सगळ्यांना, कॅरोट आहे. तर कॅरोटची स्पेलिंग CARROT, कॅरोट. ओके, आता फिफ्थ काय दिसतंय, कोण सांगणार मला. जिज्ञासा सांग, फिफ्थ पिक्चर कशाचा आहे. Hat. H A हॅट. H A D. Hat. एक चेक आहे इकडे. HAT. Hat. व्हेरी गुड. तर फिफ्थ पिक्चर कशाचा, हॅटचं आहे. HAT, हॅट. ओके, सो सगळ्यांना हे स्पेलिंग कम्प्लीट करायचंय. आता नंतर यांनी काय सांगितलं बघा खाली, फॉर्म अ वर्ड द लेटर इन द सर्कल. आता त्या सर्कल मध्ये जे जे लेटर आले तुमचे स्पेलिंग मधले ते तुम्हाला काय करायचे, इथे खाली लिहायचे. आणि त्याच्यावरून एक काय होतोय, लेटर तयार होतोय. तो आपल्याला वर्ड तयार होतोय, तो आपल्याला ओळखायचा आहे कुठला वर्ड आहे. ओके, आता फर्स्ट काय होतं, फिश. फिश मधला कुठे कशाला सर्कल केलाय, F ला सर्कल केलाय. तर पहिला वर्ड काय आला, पहिला लेटर काय आला, F आला. ओके, ब्रेड मधला काय A आहे, A आला. नंतर थर्ड काय, फ्रूट आहे. फ्रूट मधला काय आलाय, FRUIT, आय आलाय. ओके, कॅरोट मधला काय आलाय, T आलाय. FAIT असं आलंय, FAIT. नंतर H, FAITH, FAITH. कुठला वर्ड तयार झाला, FAITH, फेथ. काय तयार झाला वर्ड, FAITH, फेथ. ओके, कळालं सगळ्यांना. सगळ्यांना हे सुद्धा ऍक्टिव्हिटी बुक मध्ये लिहायची. ओके, ही ऍक्टिव्हिटी सुद्धा बुक मध्ये लिहायचे आणि क्वेश्चन आन्सर्स लिहायचे.
फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, कळालं तुम्हाला? ओके, चला आता आपण सेकंड स्टँडर्ड कडे जाऊया. तर सेकंड स्टँडर्डचे स्टुडंट आहेत ना क्लासमध्ये? Yeah. ओके, चला तुमचं आपण नेक्स्ट लेसन घेऊया. तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं सेकंड स्टँडर्ड स्टुडंट? फेस्टिवल फन बघितले होते आपण, वेगळे वेगळे फेस्टिवल्स बघितले होते. तर सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लिहिलेस का होमवर्क मध्ये? मला सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये, सगळ्यांनी होमवर्क केला का सेकंड स्टँडर्ड स्टुडंट? ओके, आता नेक्स्ट तुमचा लेसन आहे. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू लेसन. लेसन नंबर सेकंड युनिट मधला 9th लेसन आहे. 2.9 डेज टू रिमेंबर. ओके, लेसनचं नाव काय? डेज टू रिमेंबर. तर आपल्याला कुठले कुठले डेज असतात ते लक्षात ठेवण्यासारखे असतात, कुठले कुठले दिवस आहेत ते लक्षात ठेवण्यासारखे आहेत, ते आपल्याला या लेसन मध्ये बघायचे. डेज टू टू रिमेंबर, लक्षात ठेवणारे दिवस. काही इम्पॉर्टंट दिवस असतात आपल्या कॅलेंडर मधले, तर ते आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. तर ते असे कुठले डेज आहेत ते त्यांनी या लेसन मध्ये सांगितले, ते आपण स्टडी करूया. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय आणि स्क्रीन विजिबल आहे का सांगा एकदा? ओके, चला आपण स्टार्ट करूया. फर्स्ट स्टँडर्डने सुद्धा लक्ष द्यायचंय. ओके, डेज टू रिमेंबर. नॅशनल फेस्टिवल्स. वी सेलिब्रेट इंडिपेंडन्स डे ऑन 15 ऑफ ऑगस्ट एव्हरी इयर. तर बघा, आपण जे इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करतो, कधी सेलिब्रेट करतो? 15 ऑगस्टला. लास्ट मंथ मध्ये आपला होऊन गेला, मागच्या मंथ मध्ये होऊन गेला. तर कुठला इंडिपेंडन्स डे कधी सेलिब्रेट करतो? 15 ऑगस्ट. मग आपण ही जी डेट आहे ती लक्षात ठेवली आहे ना, डेज टू रिमेंबर, म्हणजे लक्षात ठेवली आपण की 15 ऑगस्ट मध्ये इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करणार. तर 15 ऑगस्टला काय करतो आपण? इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करतो. इंडिया बिकम फ्री फ्रॉम ब्रिटिश रूल ऑन दिस डे इन 1947. या दिवशी काय झालं? आपला जो भारत देश आहे तो ब्रिटिशांच्या रूल मधून, ब्रिटिशांच्या जे रूल्स आहेत त्यांची आपल्यावर सत्ता होती, ब्रिटिश लोकांची, इंग्रज लोकांची, त्यातून आपली काय झाली? सुटका झाली. आपण स्वतंत्र झालो 1947 ला. 1947 ला आपला जो इंडिया आहे, आपला भारत देश काय झाला? स्वतंत्र झाला. म्हणून इंडिपेंडन्स डे आपण सेलिब्रेट करतो. नेक्स्ट काय सांगितलंय? टू सेलिब्रेट दिस डे वी डेकोरेट आवर स्कूल विथ तोरन्स. आणि हे जे हा जो डे आहे सेलिब्रेट करण्यासाठी, साजरा करण्यासाठी आपण काय डेकोरेट करतो? स्कूलमध्ये करतो ना आपण सेलिब्रेट. स्कूलमध्ये करतात काही जण, ऑफिस वगैरे तिथे सुद्धा त्यांचे करतात, आपली जी सोसायटी वगैरे असेल तिथे सुद्धा सगळेजण सेलिब्रेट करतात. तर जेव्हा स्कूलमध्ये सेलिब्रेट करतात तेव्हा काय करतो आपण? आपलं स्कूल डेकोरेट करतो. कशाने? तोरणनी. ओके, वी मार्च अराउंड द प्ले ग्राउंड. आवर प्रिन्सिपल हॉस्ट द नॅशनल फ्लॅग. वी मार्च अराउंड द प्ले ग्राउंड. आपण सगळेजण काय करतो? सगळ्या इथे प्ले ग्राउंड वर जमा होतो, सगळेजण लाईनीमध्ये उभे राहतो ना आपण. आणि आपले प्रिन्सिपल काय करतात? आपला जो नॅशनल फ्लॅग आहे, आपला झेंडा काय करतात? होस्ट करतात, म्हणजे फडकावतात. ओके, वी ऑल स्टँड इन अटेन्शन अँड सिंग द नॅशनल अँथम अँड पॅट्रिओटिक सॉन्ग. आणि आपण सगळेजण एका लाईनीमध्ये उभे राहतो आणि एकदम शांतपणे गाणं बोलतो, आपलं जे नॅशनल अँथम आहे. माईक ऑफ करा. आपलं जे नॅशनल अँथम आहे, राष्ट्रगीत जनगण मन, ते आपण काय करतो? बोलतो. आणि आपले जे भारताचे म्हणजे जे सॉन्ग आहेत आपले भारतावरचे, ते सुद्धा आपण बोलतो, जसं सारे जहां से अच्छा वगैरे आपण बोलतो. ओके, कळालं सगळ्यांना? इंडिपेंडन्स डे ला काय काय करतो आपण? आपलं स्कूल डेकोरेट करतो तोरणनी. प्ले ग्राउंड वर आपण एका लाईनीत उभे राहतो. आपले जे प्रिन्सिपल असतात ते होस्ट करतात नॅशनल फ्लॅग. आणि आपण नॅशनल अँथम वगैरे काय करतो? बोलतो.
कळालं? ओके. नंतर काय दिलं बघा तुम्हाला, वी सेलिब्रेट रिपब्लिक डे ऑन द 26th of January एव्हरी डे. आता 26 जानेवारीला आपला कुठला डे असतो? रिपब्लिक डे. जसा 15 ऑगस्टला कुठला असतो? इंडिपेंडन्स डे. आणि 26 जानेवारीला कुठला असतो? रिपब्लिक डे. आफ्टर होस्टिंग द नॅशनल फ्लॅग वी सिंग द नॅशनल अँथम अँड पॅट्रियोटिक सॉन्ग. या दिवशी सुद्धा आपला जे झेंडा आहे तो आपण होस्ट करून, फडकावून काय करतो? आपलं जे राष्ट्रगीते असतात ते बोलतो, राष्ट्रावरची गाणी बोलतो. ओके, भारताबद्दल गाणी बोलतो. वी टेक अ पार्ट इन स्कूल आर्ट कॉम्पिटिशन. आणि या दिवशी आपल्या स्कूलमध्ये काही कॉम्पिटिशन असतात, सिंगिंग कॉम्पिटिशन, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, काही. तर त्या कॉम्पिटिशन मध्ये आपण काय करतो? पार्टिसिपेट करतो. ओके, पार्टिसिपेट करतो. नंतर आवर टीचर नॅरेट स्टोरीज ऑफ आवर ग्रेट लीडर्स. आणि आपले जे काही टीचर्स असतात, आपल्याला आपले जे थोर लीडर्स आहेत, आपले जे नेते होऊन गेले, ज्यांनी आपला देश स्वतंत्र करण्यासाठी बलिदान दिलं, खूप कष्ट केले, त्या नेत्यांबद्दल आपल्याला काय करतात? ते सांगतात आपल्याला, त्याच्याबद्दल थोडं काही माहिती सांगतात. ओके, कळालं सगळ्यांना? रिपब्लिक डे ला आपण काय करतो? कधी करतो रिपब्लिक डे सेलिब्रेट? 26 जानेवारीला. आणि या दिवशी सुद्धा आपला जो फ्लॅग होस्ट करून झाल्यानंतर स्कूलमध्ये सगळेजण नॅशनल अँथम काय करतात? गातात. जे आपले पॅट्रियोटिक सॉंग्स आहेत, राष्ट्रावरची गाणी गातात. आणि नंतर काय होतं? काही कॉम्पिटिशन असतात 26 जानेवारीला, त्याच्यामध्ये आपण काय होतो? पार्टिसिपेट होतो. आणि जे आपले टीचर्स आहेत ते आपल्याला, जे आपले ग्रेट लीडर्स आहेत, थोर नेते आपले होऊन गेलेत, जसे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, यांच्याबद्दल काय सांगतात? आपल्याला इन्फॉर्मेशन देतात, माहिती सांगतात, कसं त्यांनी आपल्याला आपलं देश मिळवून दिला याबद्दल ते सांगतात. ओके, कळालं सगळ्यांना? रिपब्लिक डे कधी असतो आणि इंडिपेंडन्स डे कधी असतो? कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट बघा काय दिलंय. वी टेक अ पार्ट इन स्कूल महात्मा गांधी इज रिगार्डेड ॲज द फादर ऑफ अवर नेशन. आणि जे महात्मा गांधी आहेत त्यांना काय बोलतात? आपल्या भारत देशाचे काय बोलतात? फादर, वडील बोलतात. आपल्या देशाचे वडील बोलतात, म्हणजे बापू. आपण त्यांना नावाने काय बोलतो? बापू बोलतो ना, त्यालाच काय बोलतात? फादर ऑफ आवर नेशन. ओके, द सेकंड ऑक्टोबर इज सेलिब्रेटेड ॲज अ गांधी जयंती. आता गांधी जयंती कधी सेलिब्रेट करतो आपण? 2 ऑक्टोबरला. ओके, तर गांधी जयंती म्हणजे काय? ज्या दिवशी गांधीजींचा काय झाला? जन्म झाला. ओके, म्हणून 2 ऑक्टोबर इज सेलिब्रेटेड ॲज अ गांधी जयंती. ओके, आणि महात्मा गांधीजीला आपण काय बोलतो? फादर ऑफ अवर नेशन, बापू, फादर ऑफ अवर नेशन. ओके, कळालं सगळ्यांना महात्मा गांधीजी बद्दल? 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती. आणि आपण महात्मा गांधीजीला काय बोलतो? द फादर ऑफ अवर नेशन. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, चला नेक्स्ट काय दिलंय? स्पेशल डेज. अजून काय स्पेशल डे सांगितले त्यांनी? आपण बघूया. टीचर डे. द टीचर्स डे इज सेलिब्रेटेड ऑन 5th of September. ओके, इट इज द बर्थडे ऑफ डॉक्टर राधाकृष्ण, द फर्स्ट वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके, तर बघा, टीचर्स डे आताच होऊन गेलं ना 5th सप्टेंबरला. तर 5th सप्टेंबरला आपण काय करतो? टीचर्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. तर का टीचर्स डे आपण सेलिब्रेट करतो? या दिवशी काय असतं? जे डॉक्टर राधाकृष्ण आहेत होते, त्यांचा काय होतं? बर्थडे असतो. काय असतो? बर्थडे असतो. आणि हे काय होते? द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे उपपंतप्रधान. ओके, कोण होते? व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द इंडिया. ओके, फर्स्ट व्हाईस, पहिले उपपंतप्रधान होते. ओके, कोण? डॉक्टर राधाकृष्ण. त्यांचा बर्थडे म्हणून आपण काय सेलिब्रेट करतो?
टीचर्स डे आणि कधी सेलिब्रेट करतो 5 सप्टेंबर. ओके, कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये काही कमेंट करायची नाहीये. मधुरा, जे मी क्वेश्चन विचारते त्याच द्यायचंय, काही कमेंट वर लिहायचं नाहीये. किती वेळा सांगायचं? इन्स्ट्रक्शन सांगितलं समजत नाही? तर व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे काय? उपराष्ट्रपती. सॉरी, मी उपपंतप्रधान बोलली. व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उपराष्ट्रपती होते. भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते कोण? डॉक्टर राधाकृष्ण. आणि त्यांचा बर्थडे म्हणून आपण काय सेलिब्रेट करतो? टीचर्स डे. आणि त्यांचा बर्थडे कधी असतो? 5 सप्टेंबर. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, नेक्स्ट काय दिलंय? स्पेशल डे कुठला बघा? चिल्ड्रन्स डे. हे सगळं आपण फर्स्ट स्टँडर्डला शिकलो होतो. तुम्ही तेव्हा लक्ष दिलं ना? Children's Day is celebrated on the 14th of November. It is the birthday of Pandit Jawaharlal Nehru, the first Prime Minister of India. आता चिल्ड्रन्स डे, बाल दिन कधी असतो? 14 नोव्हेंबरला. कधी असतो? 14 नोव्हेंबरला. बाल दिवस, बाल दिन 14 नोव्हेंबरला असतो. तर बाल दिन म्हणजेच काय? या दिवशी काय असतं? कोणाचा बर्थडे असतो? पंडित जवाहरलाल नेहरूचा काय असतं? बर्थडे असतो त्यांचा. जसा टीचर्स डे ला डॉक्टर राधाकृष्णाचा असतो ना, तसाच चिल्ड्रन्स डे ला कोणाचा बर्थडे असतो? पंडित जवाहरलाल नेहरूचा, द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आणि हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. कोण होते? पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. यांचा जन्मदिन बाल दिवस म्हणून बाल दिन म्हणून का साजरा केला जातो? पंडित जवाहरलाल नेहरूंना ही जी लहान मुलं होती, तुमच्यासारखी जी छोटी छोटी मुलं होती, ती खूप आवडायची. म्हणून त्यांचा जन्मदिवस म्हणून बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालदिन म्हणजे छोट्या मुलांचा दिवस, चिल्ड्रन्स डे म्हणून साजरा केला जातो. आणि टीचर्स डे का साजरा केला जातो? डॉक्टर राधाकृष्णला हे एक टीचर होते शिक्षणाचे. त्यांना म्हणजे पहिले टीचर होते. मग त्यांचा जो बर्थडे आहे तो टीचर्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. ओके, कळालं सगळ्यांना? चिल्ड्रन्स डे कधी सेलिब्रेट केला जातो? 14 नोव्हेंबर. आणि त्यांच्या दिवशी कोणाचा बर्थडे असतो? पंडित जवाहरलाल नेहरूचा. आणि ते कोण होते? फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया, म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान होते. ओके, कळालं सगळ्यांना? नंतर काय दिलंय? हॅपी टाइम्स. आनंदाचा वेळ, आनंदीचे क्षण. आपल्या असतात ना लाईफ मधले काही आनंद, ज्या दिवशी आपला खूप आनंद म्हणजे आपला दिवस खूप चांगला झालेला असतो, असे काही दिवस असतात. ओके, तर बघा, हॅपी टाइम्स. ऑन हॉलिडेज अवर पॅरेंट टेक्स अस फॉर पिकनिक्स. जेव्हा आपल्याला सुट्ट्या वगैरे असतात, समर वॅकेशन वगैरे, तेव्हा आपले पॅरेंट्स आपल्याला पिकनिकवर घेऊन जातात. वी गो टू द बीच अँड मेक द कॅस्टल्स विथ सँड्स. सॉरी. आणि आपण काय करतो? आपल्याला कुठे घेऊन जातात? ते बीचवर वगैरे. उन्हाळ्याच्या दिवसात जातात ना, तुम्हाला बीचवर वगैरे गेला असेल सगळे. बीचवर घेऊन जातात तुमचे पॅरेंट्स. तर तुम्ही काय करता तिथे? मेक अ कॅस्टल्स विथ सँड. तुम्ही त्या वाळूचे काय बनवतात? किल्ले वगैरे बनवता ना तुम्ही, जसे तिथं पिक्चर मध्ये बनवतायत. ओके, तर हे सुद्धा एक हॅपी टाइम आहे ना तुमच्यासाठी. तुम्ही खूप खुश होतात तेव्हा की तुमचे पॅरेंट्स तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन गेले, ते पण बीचवर. मग तुम्ही खूप खुश असता. मग तो हॅपी टाइम झाला तुमचा, आनंदाचा क्षण झाला. ओके, वी ऑल्सो गो टू गार्डन्स अँड पार्क अँड प्ले विथ अवर फ्रेंड्स. आणि आपण अजून सुद्धा जेव्हा तुम्ही पार्क मध्ये रोज खेळायला जातात, तेव्हा सुद्धा तुम्हाला खूप आनंद होतो ना. तुमचे फ्रेंड्स वगैरे तुम्हाला भेटतात, ते सुद्धा तुमच्यासाठी हॅपी टाइम असतो. समटाइम्स वी गो टू द सर्कस ऑर झू. आणि कधी कधी तुम्ही सर्कस मध्ये जाता, झू मध्ये जाता, तेव्हा सुद्धा तो जो टाइम असतो तुमचा, ती वेळ असते खूप आनंदाची असते. कारण खूप मजा म्हणजे
खूप तुम्ही खुश असता, तुम्हाला जे तुम्हाला पाहिजे असतं ते तुमचं मनासारखं होतं, तर हे सगळे हॅपी टाइम्स असतात. ओके, जे तुम्ही फॅमिली सोबत स्पेंड करता त्याला हॅपी टाइम्स बोलतात. ओके, तुमचे फॅमिली फ्रेंड्स जे तुमची जवळची व्यक्ती असते त्याच्यासोबत तुम्ही जे टाइम स्पेंड करता घालवता ते सगळे ते हॅपी टाइम असतात, हॅपी मुमेंट असतात. ओके, न विसरणारे क्षण जीवनातले. कळालं सगळ्यांना? सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, जे डेज टू रिमेंबर, लक्षात ठेवण्यासारखे दिवस कुठले कुठले बघितले आपण? पहिले तर हे बघितले जे आपले इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, आपले जे फेस्टिवल आहेत ते आपण बघितले. त्यात गांधी जयंती सुद्धा बघितले. परत आपण काय बघितलं? टीचर्स डे बघितलं. आणि 14 नोव्हेंबरला काय असतं? चिल्ड्रन्स डे बघितलं. ओके, ते सुद्धा न विसरणारे काय आहेत? दिवस आहेत. नंतर आपण काय बघितलं? हॅपी टाइम. तर आपल्या जीवनातले जे आनंदी क्षण असतात ते सुद्धा आपण कधी विसरत नाही. डेज टू बी रिमेंबर, ते सुद्धा लक्षात ठेवण्यासारखे दिवस असतात. तर ते सुद्धा आपण बघितले. जसे तुम्ही बीचवर वगैरे खेळायला जाता ते सुद्धा आपण बघितलं आहे. ओके, कळाला सगळ्यांना लेसन सेकंड स्टँडर्ड स्टुडंट? कोणाला काही डाऊट आहे का? सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. ओके, आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. माइक ऑफ करायचंय. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. वेन डू वी सेलिब्रेट आवर इंडिपेंडन्स डे? आपलं जे इंडिपेंडन्स डे असतो तो आपण कधी सेलिब्रेट करतो? मला कोण सांगणार? चला कुशाल सांग. वेन डू वी सेलिब्रेट आवर इंडिपेंडन्स डे? 15 हाँ, ऑगस्ट. तो इन 15 ऑगस्ट. ओके, तो वी सेलिब्रेट इंडिपेंडन्स डे ऑन 15 ऑगस्ट. ओके, सगळ्यांनी असं आन्सर लिहायचंय. वी सेलिब्रेट इंडिपेंडन्स डे ऑन 15 ऑगस्ट. ओके, वेन डू वी सेलिब्रेट आवर रिपब्लिक डे? सार्थक सांग, जे रिपब्लिक डे ते कधी सेलिब्रेट करतो आपण? 26 जानेवारी. व्हेरी गुड. तर वी सेलिब्रेट आवर रिपब्लिक डे, वी सेलिब्रेट रिपब्लिक डे ऑन 26 जानेवारी. ओके, अँड एव्हरी इयर, प्रत्येक वर्षी आपण सेलिब्रेट करतो. मस्त लिहायचं की वी सेलिब्रेट रिपब्लिक डे ऑन 26 जानेवारी एव्हरी इयर. ओके, हु इज कॉल्ड फादर ऑफ द नेशन? फादर ऑफ द नेशन कोणाला बोलतात? हु इज कॉल्ड द फादर ऑफ नेशन? मधुरा सांग, कोणाला फादर ऑफ नेशन बोलतात? बापू म्हणून कोणाला बोलतो आपण? मधुरा, माइक ऑन कर. फादर म्हणजे कोण माहिती? हु इज कॉल्ड द फादर ऑफ नेशन? कोणाला बापू म्हणून बोलतो आपण? ओके, कुशाल तू सांग. कुशाल. मोहनदास करमचंद गांधी. ओके, व्हेरी गुड. बघा, कुशलने आपल्याला महात्मा गांधीजीचं पूर्ण नाव सांगितलं, मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी. तर महात्मा गांधी इज कॉल्ड द फादर ऑफ अवर नेशन. तर जे आपल्या भारताचे वडील बापू म्हणून कोणाला म्हटलं जातं? महात्मा गांधी. ओके, वेन द गांधी जयंती सेलिब्रेटेड? आणि आपण जी गांधी जयंती ती कधी सेलिब्रेट करतो? सार्थक सांग. ऑक्टोबर. किती? 2 ऑक्टोबर. ओके, व्हेरी गुड.
तर महात्मा गांधी सेलिब्रेटेड ऑन द 2nd ऑक्टोबर. ओके, व्हेरी गुड सार्थक. तर सगळ्यांना कळालं? सगळ्यांना कळालं का? क्वेश्चन आन्सर सुद्धा 4च क्वेश्चन आहेत, इझी क्वेश्चन आहेत, ते पण तुम्हाला होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचे फॉर सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. ओके, कोणाला काही डाऊट आहे? सगळ्यांना कळालं सेकंड स्टँडर्ड स्टुडंट तुमचा लेसन? तो आपण आधीच फर्स्ट स्टँडर्ड मध्ये शिकलो होतो काही हे सगळे डे. फर्स्ट स्टँडर्ड मध्ये सुद्धा आपण जेव्हा घेतलं होतं त्यांचं फेस्टिवल्स, तेव्हा आपण बघितले होते हे सगळे फेस्टिवल. ओके, तर कळालं तुम्हाला फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड? सगळ्यांना कळालं लेसन? ओके, चला आपण आता रीडिंग घेऊया. आता बघूया रीड कोणाला करता येते. आज आपल्याकडे लवकर आपले लेसन कंप्लीट झाले, आपण थोडं रीडिंग करूया. ओके, पहिले एक फर्स्ट स्टँडर्डचा रीड करणार आणि नंतर सेकंड स्टँडर्डचा एक जण रीड करणार. ओके, चला फर्स्ट स्टँडर्ड मधून फर्स्ट कोण रीड करणार? नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये पटकन. कनिष्का. ओके, चला कनिष्का माइक ऑन कर. रीड कर बाळा. लेसनचं नाव सुद्धा बोल पहिले. ओके, रीड कर. CHAPTR चॅप्टर 13. हा, IMPORTANT. काय झालं त्याचं मीनिंग? काय सेंटेन्स आहे तो? वर्ड काय आहे? इम्पॉर्टंट. Important. PLACES. Place. AROUNT. अराउंड. Around us. हा, नेक्स्ट. EVR. EVER काय? Very. एव्हरी. Every. VILLAGE. Village and विलेज. village and CITY. टी. Has. सिटी. City has. हा, आताच वरती IM. वाचलं. IMPORTANT काय? Important हा, place. हा, त्याच्यानंतर Here हा, are हा, SOME. Some important place. सम Some place इम्पॉर्टंट. हा, important in इन अ CITY. सिटी. City. A ओके, school. हा, MACKE. MARKET. MARKE. Market. A market. PARK. Park. A hospital. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस. POST. पोस्ट A post. ऑफिस. OFLLICE. A post office. ऑफिस. A POLICE. पोलीस. Police station. आणि लास्ट काय? RAILWAY. रेल्वे. Railway station. ओके, व्हेरी गुड. माइक ऑफ करा.
रोज घरी असं रीड करायचं, मग तुम्हाला रीड करता येईल पटकन. ओके. आता नेक्स्ट सेकंड स्टँडर्ड स्टुडंट कुशाल, माईक ऑन कर. Yes, teacher. ओके, चला रीड करा. लेसनचं नाव सुद्धा रीड कर आणि लेसनला स्टार्ट कर रीड करायला. का पुस्तक नाही का? Day to remember रिमेंबर. हा. re, नॅशनल NATIONAL नॅशनल फेस्टिवल्स. national festival हा. we celebrate Independence Day ऑन द on the 15th of हा ऑगस्ट August every year. हा India बिकेम became free from British रूल rule on ऑन this हा डे day. डे Day इन I इन in 1947. 1947 to हम्म celebrate this day this why we decorate we decorate our or school with torans with torrents. torans we march In march around huh? the hmm playground. hmm Our huh? principal hmm host 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 the national hmm flag. hmm We hmm all stand in attention hmm hmm and hmm sing hmm the hmm national hmm anthem 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 and and patriotic the patriotic 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 hmm song. songs. ओके, व्हेरी गुड. माइक ऑफ करा. बघा, रोज तुम्ही जर घरी रीड केलं तर तुम्हाला पटापट रीड करता येईल. घरी तुम्ही रीड करायचंय सगळं. आता घरी जेव्हा क्लास तुमचा संपतो तेव्हा तुम्ही हे जे लेसन शिकवलेला असेल तो काय करायचा, रीड करायचा रोज. मग तुम्हाला पटापट वाचता येईल. ओके.
कळालं सगळ्यांना? तर नेक्स्ट नेक्स्ट क्लासमध्ये आपण परत रीडिंग घेऊया. ओके, रोज आता आपण रीडिंग घेऊया. सगळ्यांना रीड करता यायला पाहिजे. फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डला गेलो तुम्ही, पटापट रीड करता यायला पाहिजे. थर्ड स्टँडर्डला तर तुम्हाला खूप मोठे मोठे आन्सर असणार. ओके, तर तुम्हाला सगळ्यांना कळालं लेसन आणि होमवर्क सुद्धा कळाला का सांगा एकदा. ओके, तर तुम्हाला होमवर्क कम्प्लीट करायचं आहे. तर आपण इथेच थांबूया. आपला क्लासची वेळ सुद्धा होत आलेली आहे. बाय एव्हरीवन. बाय Bye bye टीचर. बाय teacher. बाय बाय टीचर. बाय Bye teacher. बाय. चला सगळ्यांनी क्लास लेफ्ट करा पटकन. सार्थक आणि वल्लभ पटकन क्लास लेफ्ट करा. क्लास लेफ्ट कर वल्लभ. वल्लभ क्लास लेफ्ट कर. वल्लभ क्लास लेफ्ट कर.